नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सीमा तुमच्या सरस्वती गुरुकुल चॅनलवरती स्वागत करत आहे। आज आपण इयत्ता 7वी विषय विज्ञान यातील 16वा पाठ नैसर्गिक साधन संपत्ती या पाठाचा आज आपण स्वाध्याय बघणार आहोत। तर या पाठामध्ये आपण महत्त्वाच्या गोष्टी शिकलेलो आहोत, जसं भूकवचातील साधन संपत्ती, यामध्ये खनिजे व धातुके कशा प्रकारचे असतात, खनिजे तयार कशी होतात, त्यानंतर इंधन म्हणजे काय, त्यामध्ये कोणकोणत्या प्रकारचं इंधन आपल्याला मिळतं, जसं दगडी कोळसा आहे, खनिज तेल आहे, नैसर्गिक वायू आहे, त्याचबरोबर ऊर्जा संकट आणि पर्यायी इंधने आपल्याला कोणती वापरता येतील या गोष्टी शिकलो आहोत। त्याचबरोबर वनसंपत्ती कशा प्रकारे काम करते किंवा त्याचे फायदे तोटे या गोष्टी शिकलो आहोत। त्याचबरोबर सागर संपत्ती कोणकोणती आहे, त्याचा आपल्याला काय फायदा होतो, या सर्व गोष्टी आपण या पाठामध्ये शिकलेलो आहोत। आता वेळ आहे या पाठाचा स्वाध्याय सोडवण्याची, परंतु या पाठामध्ये काही महत्त्वाचे प्रश्न आलेले आहेत ते आपण सुरुवातीला घेतलेले आहेत आणि त्यानंतर स्वाध्यायाला सुरुवात केलेली आहे। तर चला तर मग बघूयात। यातील पहिला प्रश्न आहे, नैसर्गिक संसाधने म्हणजे काय। पृष्ठ क्रमांक 104 वरती हा प्रश्न आहे। उत्तर पाहूयात। जी संसाधने आपल्याला निसर्गातून मिळतात त्यांना नैसर्गिक संसाधने असे म्हणतात। दुसरा प्रश्न, नैसर्गिक संसाधनांची विविध उदाहरणे कोणती। तर माती, हवा, पाणी, वनस्पती, प्राणी, खनिजे ही सर्व नैसर्गिक संसाधने आहेत। तिसरा आहे, शिलावरण म्हणजे काय। तर उत्तर, जमीन व त्याखालील कठीण कवच आणि त्यावरची माती, दगड, खडक, डोंगर, पर्वत, पठार अशा सर्व भूभागाला शिलावरण असे म्हणतात। आता त्यानंतर जरा डोके चालवा या शीर्षकाखाली आपल्याला काही प्रश्न दिले आहेत ते पाहूयात। यातील पहिला प्रश्न आहे, सर्व खनिजे ही धातुके का नसतात। उत्तर, धातुकांपासून बरीचशी खनिजे मिळवली जातात, पण काही खनिजे धातुकांपासून न मिळता मुक्त स्वरूपात मिळतात, म्हणून सर्व खनिजे ही धातुके नसतात। जसं सोनं आहे, सोनं आपल्याला मुक्त स्वरूपात जमिनीत मिळतं, म्हणून सर्व खनिजांना आपल्याला धातुके म्हणता येत नाही। दुसरा प्रश्न आहे, धातू खनिज व अधातू खनिज म्हणजे काय। उत्तर, ज्यापासून धातू मिळतात त्यांना धातू खनिज असे म्हणतात आणि ज्यापासून अधातू मिळतात त्यांना अधातू खनिज असे म्हणतात। प्रत्येक प्रश्नाच्या शेवटी पृष्ठ क्रमांक दिलेला आहे। आता सांगा पाहू या शीर्षकाखाली दिलेले प्रश्न पाहूयात। पहिला प्रश्न आहे, इंधन म्हणजे काय। त्याचं उत्तर, ऊर्जा निर्मितीसाठी दैनंदिन जीवनात जे पदार्थ वापरले जातात त्याला इंधन असे म्हणतात। दुसरा प्रश्न आहे, कोणकोणत्या नैसर्गिक संसाधनांचा आपण इंधन म्हणून वापर करतो। उत्तर, लाकूड, कोळसा, खनिज तेल, अशुद्ध तेल, नैसर्गिक वायू, CNG, मिथेन वायू इत्यादी नैसर्गिक संसाधनांचा आपण इंधन म्हणून वापर करतो। पुढचा प्रश्न आहे, खनिज तेल व नैसर्गिक वायूंची निर्मिती कशी झाली असेल। याचं उत्तर, जीवाश्म इंधन द्रव रूपात असेल तर त्याला खनिज तेल असे म्हणतात। हे तेल जमिनीखाली गाडल्या गेलेल्या समुद्री जीवांच्या सेंद्रिय पदार्थाच्या विघटनातून तयार होते। खनिज तेल हे भूगर्भातून उत्खननाने विहिरींद्वारे काढले जाते, यातून हायड्रोकार्बन इंधने मिळतात। तर नैसर्गिक वायू हे भूगर्भात सजीवांच्या अवशेषापासून उच्च दाबाखाली तयार होतात। ते भूगर्भात पेट्रोलियमच्या सानिध्यात किंवा काही ठिकाणी फक्त नैसर्गिक वायू म्हणूनच सापडतात। आता जरा डोके चालवा या शीर्षकाखाली दिलेले प्रश्न पाहूयात। त्यातील पहिला प्रश्न आहे, खनिज तेलाला लिक्विड गोल्ड असे का म्हणतात। उत्तर पाहूयात। खनिज तेल हे सोन्या इतकेच मौल्यवान मानले जाते, कारण ऊर्जेचा स्रोत असल्यामुळे संपूर्ण जगाला त्याची निकड असते किंवा गरज असते, म्हणून त्याला लिक्विड गोल्ड असे म्हणतात। दुसरा प्रश्न आहे, दगडी कोळसा ब्लॅक गोल्ड म्हणून का ओळखला जातो। उत्तर पाहूया। दगडी कोळसा काळ्या रंगाचा असतो। जीवाश्म इंधन म्हणून दगडी कोळशाला खूप महत्त्व आहे, म्हणून त्याला मौल्यवान मानले जाते आणि तो ब्लॅक गोल्ड म्हणून ओळखला जातो। तिसरा प्रश्न आहे, भूगर्भातील खनिज संपत्ती संपून गेली तर काय होईल।
याचं उत्तर, सर्व खनिज संपत्ती संपली तर आपल्याला विविध धातू आणि इंधने मिळणार नाहीत. वाहतूक बंद पडेल, उद्योगधंदे संपुष्टात येतील, माणसाला पुन्हा आदी मानवासारखे राहावे लागेल. पुढचा प्रश्न पाहूयात. नैसर्गिक वायू हे पर्यावरण स्नेही इंधन कसे? पृष्ठ क्रमांक 109 वरती हा प्रश्न आहे. याचं उत्तर, CNG सारखा नैसर्गिक वायूच्या ज्वलनानंतर घनकचरा शिल्लक राहत नाही. त्याच्या ज्वलनावर सहज नियंत्रण ठेवता येते. त्याच्या ज्वलनापासून कमी प्रमाणात CO2 आणि पाणी तयार होते. मात्र इतर प्रदूषके तयार होत नाहीत. त्याची वाहतूक पण सहज होऊ शकते. किमतीने देखील तो कमी असतो. म्हणून त्याला पर्यावरण स्नेही इंधन असेही म्हणतात. पुढचा प्रश्न पाहूयात. जंगल म्हणजे काय? उत्तर, वनस्पतींच्या विविध जातींनी व्यापलेल्या सर्वसाधारण विस्तृत प्रदेशास जंगल म्हणतात. दुसरा प्रश्न, जंगलाचे कोणकोणते उपयोग आहेत? तर या प्रश्नाचं उत्तर तुम्ही जर निरीक्षण केलं तर आपल्या पाठ्यपुस्तकातच मिळून जाईल. तर तो भाग मी या ठिकाणी तुम्हाला दाखवलेला आहे. जंगलाची कार्य किंवा संरक्षक कार्य यामध्ये या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळून जाईल. पुढचा प्रश्न आहे. रबराचा पुरवठा थांबला तर कोणकोणत्या सुविधा संकटात येतील? उत्तर, रबर उद्योगावर अवलंबून असणारे सर्व उद्योग बंद पडतील. अनेक रबरी वस्तू, टायर्स इत्यादी तयार करणे अशक्य होईल. रबरापासून 50,000हून अधिक उत्पादने केली जातात. या सर्वांचेच उत्पादन बंद पडेल. हल्ली लाकडाच्या ऐवजी रबर वापरले जाते, पण रबरच नसेल तर झाडे तोडली जातील. दुसरा प्रश्न आहे. जंगल तोडीचे काय दुष्परिणाम होतात? याचं उत्तर, हवेतील कार्बन डायऑक्साईडचे शोषण कमी प्रमाणात होऊन हवामान बदलाचे प्रमाण वाढेल. ऑक्सिजनचे उत्पादन कमी होईल. मृदेची धूप, पर्जन्य, अनियमितता अशा हानिकारक बदलाने पृथ्वीचा नाश होईल. जैवविविधता संपुष्टात येईल. वन्य प्राणी अस्तंगत होतील. मानवाला जंगलापासून अनेक फायदे होत असतात. त्या साऱ्यांना मानव मुकेल. त्यानंतर पृष्ठ क्रमांक 110 वरती असलेला प्रश्न पाहूयात. 1. पृथ्वीवरील महासागर कोणते? हे आपण लहानपणीपासून पाठ केलेलं आहे, ऐकलेलं आहे. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर काही अवघड नाहीये. सगळ्यांनाच या प्रश्नाचं उत्तर माहीत असणार आहे. तर ते महासागर कोणकोणते आहेत ते पाहूयात. प्रशांत महासागर, त्यालाच पॅसिफिक ओशन असेही म्हणतात. त्यानंतर अटलांटिक महासागर, हिंदी महासागर, त्याला इंडियन ओशन म्हणतात. आर्टिक महासागर आणि अंटार्क्टिक महासागर हे पृथ्वीचे 5 महासागर आहेत. पुढचा प्रश्न पाहूयात. पुढचा प्रश्न आहे. 2. समुद्राचे पाणी खारट असून सुद्धा ते आपणास कसे उपयुक्त ठरते? त्याचं उत्तर आहे. समुद्राच्या पाण्यात अनेक प्रथिनयुक्त जलचर असतात. मासे, कोळंबी, खेकडे, शिंपले, कालवं असे जलचर अन्न म्हणून किनारपट्टीवर राहणारे लोक खातात. समुद्राच्या पाण्यातून मीठ, आयोडीन आणि इतर काही खनिजे मिळवली जातात. समुद्रातील प्राण्यांपासून मोती आणि पोळी देखील मिळतात. समुद्री मार्गाने दळणवळण आणि मालसामानाची वाहतूक होते. समुद्रामुळे हवामानाचे नियंत्रण होते आणि त्याच्या पाण्याच्या बाष्पीभवनाने पाऊस पडतो. काही प्रगत देशात समुद्री जलापासून ऊर्ध्वपातन पद्धतीने पिण्याचे पाणी तयार केले जाते. आतापर्यंत आपण पाठात आलेले प्रश्न व त्यांची उत्तरे पाहिली. आता स्वाध्यायाला सुरुवात करूया. परंतु स्वाध्याय सुरू करण्यापूर्वी मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे. या पाठाच्या जे काही प्रश्न आहेत त्याची उत्तरे खूप मोठी आहेत. त्यात ते उत्तरे खूप कमी करण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. माझ्याकडून जेवढं होईल तेवढं मी ते सुटसुटीत आणि कमी शब्दांमध्ये देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तरी देखील उत्तरे थोडीशी इतर पाठांपेक्षा मोठी आहेत. परंतु तुम्ही या गोष्टी निगेटिव्ह न घेता तुम्ही आता इयत्ता 7वी नंतर इयत्ता 8वी मध्ये जाणार आहात. त्या इयत्ता 8वीचा बेस आतापासून सुरू झालेला आहे असं समजा.
वर्ड टू वर्ड पाठ करण्यापेक्षा ते समजून घेतलं, त्यातली कन्सेप्ट जर समजून घेतली तर काय लिहायचं आहे ते तुम्हाला आपोआप सुचून जाईल. तर चला तर मग आता स्वाध्यायाला सुरुवात करूया. यातील प्रश्न पहिला आहे, खाली दिलेल्या 3 प्रकारांच्या आधारे नैसर्गिक साधन संपत्तीचे वर्णन लिहा. यामध्ये पहिला आहे खनिज संपत्ती. उत्तर पाहूयात. पृथ्वीच्या भूगर्भातून सोने, चांदी, तांबे, प्लॅटिनम आणि विस्मत यांसारखे धातू मुक्त स्थितीत भूगर्भात सापडतात. काही खनिजे धातुकांच्या स्वरूपात असतात जे मानवासाठी उपयोगी असतात. इतर धातूंप्रमाणे हिरा, माणिक, नीलमणी, पाच, जेड, झिरकॉन यांसारखे रत्न, सोने, चांदी, प्लॅटिनम हे सारे खनिज संपत्तीचाच भाग आहेत. भूगर्भात सैंधव मिठाचे साठेही सापडतात. लोह, मॅग्नीज, बॉक्साईट, तांबे, अभ्रक असे खनिजे मानव वापरतो. जीवाश्म इंधने जसे दगडी कोळसा, खनिज तेल आणि नैसर्गिक वायू यामुळे आपल्याला विविध प्रकारे ऊर्जा मिळते. आता पुढचं आहे वनस्पती. उत्तर, जंगलामुळे आपले हवामान, ऋतुचक्र, पर्जन्यमान, ऑक्सिजनचे मुबलक प्रमाण अशांसारख्या अनेक निसर्गतः होणाऱ्या घटनांचे नियंत्रण होते. वनसंपत्ती आपल्याला अनेक उपयुक्त वनस्पती देते. वृक्ष आपल्याला लाकूड देतात, त्यामुळे बांधकाम, शेतीची अवजारे, फर्निचर अशा गरजा पूर्ण होतात. पेपर, रबर, औषधे, तेले, साबण, सौंदर्य प्रसाधने अशी अनेक उत्पादने वनसंपदेमुळे आपल्याला मिळतात. आता पुढचं आहे सागर संपत्ती. उत्तर, समुद्रातून प्रथिनयुक्त सागरी अन्न मिळते. निरनिराळ्या प्रकारचे मासे आणि अन्य जीव ही आपली पोषणाची निकड भागवतात. अनेक खनिजे आणि जीवाश्म इंधने सागर तळाशी सापडतात. खनिज तेलाचा नैसर्गिक वायूचा साठा मोठ्या प्रमाणावर सागर तळाशी आहे. थोरियम, मॅग्नेशियम, पोटॅशियम, सोडियम, सल्फेट ही महत्त्वाची खनिजे सागरी जलात सापडतात. सागरी जीवांपासून काही औषधे आणि जीवनसत्वयुक्त तेल मिळवले जाते. समुद्राच्या पाण्याला शुद्ध करून त्यापासून पिण्याचे पाणी तयार केले जाते. खाण्याचे मीठ देखील समुद्राच्या पाण्यापासून बनवण्यात येते. आता दुसरा प्रश्न पाहूयात. खालील प्रश्नांची उत्तरे तुमच्या शब्दात लिहा. त्यामध्ये जीवाश्म इंधन म्हणजे काय, त्यांचे प्रकार कोणते? 1. जीवाश्म हा शब्द जीव म्हणजेच सजीव सृष्टी आणि अश्म म्हणजेच दगड अशा अर्थाचा आहे. 2. पृथ्वीवरील कोट्यावधी वर्षापूर्वीची जंगले आणि सजीव नैसर्गिक घडामोडींमुळे जमिनीत गाडली गेली. 3. त्यांच्यावर हळूहळू मातीचे थर जमा होत गेले. या अवशेषांवर वरून प्रचंड दाब आणि चहूबाजूंनी पृथ्वीच्या पोटातील उष्णता यांचा परिणाम झाला. चार. या गाडल्या गेलेल्या सजीवांचे रूपांतर हळूहळू इंधनात झाले. या इंधनाला जीवाश्म इंधन असे म्हणतात. 5. त्या वनस्पतींच्या अवशेषांपासून दगडी कोळसा तयार झाला. 6. तसेच इतर सर्व सजीवांपासून खनिज तेल व नैसर्गिक वायू तयार झाले. त्यानंतर आहे खनिज तेलापासून कोणकोणते घटक पदार्थ मिळतात त्यांची यादी करा. याचं उत्तर, पेट्रोलियम हे हायड्रोकार्बन या प्रकारच्या अनेक संयुगांचे मिश्रण असते. त्यामध्ये ऑक्सिजन, नायट्रोजन आणि गंधकाची संयुगे असतात. पेट्रोल, डिझेल, केरोसिन, नॅफ्था, वंगन, डांबर हे घटक खनिज तेलापासून मिळतात. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे जंगलातून आपणास काय काय मिळते. याचं उत्तर पाठात आलेल्या प्रश्नांच्या उत्तरामध्ये देखील तुम्हाला मिळून जाईल.
तर परत एकदा आपण रिपीट करूया. 1. जंगलातील वनस्पतींकडून आपल्याला बांधकामाचे लाकूड, सरपण, औषधी धागे, कागद, रबर, डिंक, सुगंधी द्रव्य, अर्कयुक्त तेले, विविध फळे, कंदमुळे, कात, रंग अशी अनेक उत्पादने मिळतात. 2. जंगलातून कीटकांच्या साह्याने मध व लाख मिळवता येते. 3. जंगलामुळे हवामान बदल, मृदाधूप, प्रदूषण अशा हानिकारक बाबींना आळा घातला जातो. 4. जलसंधारण म्हणजेच जमिनीतील पाण्याची पातळी वाढवणे, पावसाची नियमितता अशी अनेक संरक्षक कामे देखील केली जातात. त्यानंतर सागर संपत्तीमध्ये कशा कशाचा समावेश होतो त्याचा आपल्याला काय उपयोग आहे. 1. सागर संपत्ती. आधी आपण सागर संपत्तीमध्ये कशा कशाचा समावेश होतो ते बघूयात आणि त्यानंतर त्याचा उपयोग बघूयात. तर 1. सागर संपत्तीमध्ये जैविक आणि अजैविक अशा 2 प्रकारच्या संपत्तीचा समावेश होतो. 2. जैविक संपत्ती शार्क, कॉड, सुरमई, पापलेट, बोंबील असे मासे व कोळंबी, शिंपले, समुद्र काकडी यांसारखे सागरी जीव येतात. 3. अजैविक संपत्तीमध्ये महासागराच्या पाण्यात विरघळलेल्या स्थितीतील खनिजे उदाहरणार्थ फॉस्फेट, सोडियम, मॅग्नेशियम, मॅग्नीज, गंधक, आयोडीन, युरेनियम आणि थोरियम इत्यादी सापडतात. युरेनियम आणि थोरियम अणुऊर्जा निर्मितीसाठी वापरले जाते. 4. अनेक प्रकारची रत्ने, शंख, शिंपले, मोती सागरातील प्राण्यांकडून मिळतात. 5. सागर तळाशी खनिज तेलाचा व नैसर्गिक वायूचा मोठा साठा आहे, त्याचा इंधन म्हणून वापर होतो. आता आपण त्याचे उपयोग बघूयात. 1. सागरातून माशांच्या स्वरूपात प्रथिनयुक्त अन्न मिळते. 2. शंख, शिंपले यांचा औषध निर्मिती, अलंकार, शोभेच्या वस्तू निर्मितीसाठी वापरतात. समुद्र काकडी या प्राण्यापासून कॅन्सर, ट्यूमरवर औषध तयार करता येते. कोळंबीच्या निर्यातीतून परकीय चलन मिळते. तीन. सागरी खनिजे विविध उद्योगात वापरली जातात. 4. मोती, पोवळी असे मौल्यवान रत्न मिळतात. 5. सागरातून मीठ उत्पादन केले जाते. 6. खनिज तेल आणि नैसर्गिक वायूचा इंधन म्हणून उपयोग होतो. आता त्यानंतरचा प्रश्न पाहूयात. वाहनांसाठी वापरल्या जाणाऱ्या इंधनाचा अपव्यय का टाळावा? याचं उत्तर पाहूयात. 1. संपूर्ण जगात लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. 2. परिणामी दळणवळण वाढत आहे, त्यामुळे मोटार गाड्यांची संख्या देखील वाढत आहे. 3. मात्र कोट्यावधी वर्षापूर्वी तयार झालेले जीवाश्म इंधनाचे साठे मर्यादित आहेत. 4. शिवाय वाहनांमुळे खूप मोठ्या प्रमाणात CO2 निर्माण होऊन प्रदूषण आणि हवामान बदल होतो. 5. आपल्यावर ऊर्जा संकटाची भीती आहे, म्हणून वाहनांसाठी वापरल्या जाणाऱ्या इंधनाचा अपव्यय टाळावा. यासाठी आपल्याला काय करता येईल? तर यासाठी आपण जवळपासच्या ठिकाणी आपण चालत जाऊ शकतो किंवा सायकलचा वापर करू शकतो. आणि दुसरं म्हणजे आपण सार्वजनिक वाहनांचा वापर जास्त प्रमाणात केला तर आपली थोडीशी मदत या गोष्टीसाठी होऊन जाईल. वनस्पती व प्राणी यांचे जंगलातील वैविध्य का कमी होत चालले आहे? याचं उत्तर, मानवाच्या लोकसंख्येतील अफाट वाढीमुळे अधिकाधिक जमिनीची आवश्यकता भासते. शहरीकरण आणि औद्योगिकरणामुळे जंगलतोड झाली आहे. शिवाय आपल्याला ज्या उत्पादनाची गरज असते ती उत्पादने मिळवण्यासाठी आपण जंगलातील जैवविविधता नष्ट करतो. शिकार करण्यामुळे जंगली प्राण्यांची संख्या कमी झाली. मानवी कारणांनी वनस्पती व प्राणी यांचे जंगलातील वैविध्य कमी होत चालले आहे. 5 खनिजांची नावे व त्यापासून मिळणारे उपयुक्त पदार्थ लिहा. तर या ठिकाणी आपल्याला कोणतेही 5
खनिजे घेता येतील आणि त्याचे उपयोग लिहिता येतील. तर पहिला बघूयात बॉक्साईट. याच्यापासून ॲल्युमिनियम मिळते. हे उत्तम वीज वाहक व उष्णतावाहक असल्याने त्याचा वापर विद्युत तारा बनवण्यासाठी केला जातो. तसेच त्याची घनता कमी असल्यामुळे विमाने, वाहतुकीची साधने यामध्ये त्याचा प्रामुख्याने उपयोग केला जातो. 2. तांबे. तांब्याचा उपयोग तर आपल्या सर्वांना माहीतच आहे. आपण तांब्याची भांडे रोज घरात वापरतो. त्याचबरोबर अजून काय उपयोग आहेत ते पाहूयात. शीघ्र विद्युत वाहक असल्यामुळे विजेच्या तारा तांब्यापासून बनवल्या जातात. रेडिओ, टेलिफोन, वाहने तसेच भांडी व मूर्ती बनवण्यासाठी तांब्याचा वापर केला जातो. तीन. लोह खनिज. लोखंडी साहित्य निर्माण करण्यासाठी जशी शेतीची अवजारे, रेल्वे रूळ, अवजड उद्योगधंदे इत्यादीमध्ये लोह खनिजाचा उपयोग होतो. 4. अभ्रक. याचा वापर औषधे, रंग, विद्युत यंत्रे व उपकरणे, बिनतारी संदेश यंत्रणा अशा अनेक ठिकाणी करता येतो. 5. मॅग्नीज. औषधे तयार करण्यासाठी, काचेला गुलाबी रंगछटा देण्यासाठी तसेच विद्युत उपकरणांमध्ये मॅग्नीज वापरले जाते. पुढचा प्रश्न पाहूयात. धातुकांपासून धातू मिळवण्याच्या प्रक्रियेमधील 2 महत्त्वाचे टप्पे लिहा. उत्तर पाहूयात. धातुकांपासून धातू मिळवण्याच्या प्रक्रियेमध्ये 2 महत्त्वाचे टप्पे म्हणजे त्यांचे निष्कर्षण व शुद्धीकरण हे आहेत. तिसरा प्रश्न आहे. नैसर्गिक साधन संपत्तीचे जतन व संवर्धन करण्याचे उपाय कोणते आहेत? याचं उत्तर 1. याबद्दल सर्वांना जागरूक करणे हा एक महत्त्वाचा उपाय आहे. 2. नैसर्गिक साधन संपत्ती संपून जाऊ शकते, त्यामुळे तिच्या वापरावर आपण नियंत्रण ठेवावे. 3. नैसर्गिक समतोल राखण्यासाठी साधन संपदा वाढवण्यासाठी प्रयत्न करावेत. उदाहरणार्थ वनीकरणाच्या मोहिमा हाती घेऊन जंगले वाढवणे. 4. पर्यायी ऊर्जा स्रोत वापरावेत, जसे सौर ऊर्जा, पवन ऊर्जा असे पर्याय वापरले पाहिजे. 5. प्रदूषणाला आळा घालणे. प्रदूषणाने नैसर्गिक साधन संपदा नष्ट होते. आता चौथा प्रश्न आहे. खालील ओघ तक्ता पूर्ण करा. आता या ठिकाणी आपल्याला ओघ तक्ता दिला आहे. त्यामध्ये काही गोष्टी आपल्याला ऑलरेडी त्या ओघ तक्त्यामध्ये भरून दिलेल्या आहेत आणि काही आपल्याला भरायच्या आहेत. तर त्यामध्ये इंधनाचे प्रकार आपल्याला सांगायचे आहेत. इंधने, त्यामध्ये जीवाश्म इंधनाचे प्रकार किती आहेत? 3. कोणकोणते? स्थायीरूप जीवाश्म इंधन, द्रवरूप आणि वायुरूप. यामध्ये आपण स्थायीरूप जीवाश्म इंधनामध्ये कोणकोणत्या गोष्टी समाविष्ट होतात ते पाहूयात. त्यामध्ये दगडी कोळसा, त्यामध्ये दगडी कोळशाचे प्रकार आपल्याला दिले आहेत. पीट, लिग्नाइट, बिट्युमिनस, अँथ्रासाइड हे दगडी कोळशाचे प्रकार या ठिकाणी सांगता येतील. त्यानंतर द्रवरूपमध्ये खनिज तेल, त्यामध्ये खनिज तेलाचे प्रकार येतील पेट्रोल, डिझेल, केरोसिन, नॅफ्था, वंगण, डांबर. आणि तिसरा आहे वायुरूप. यामध्ये नैसर्गिक वायूचा आपल्याला प्रकार सांगता येतील. मिथेन, इथेन, प्रोपेन, ब्युटेन हे काही त्यातील समाविष्ट घटक आपल्याला सांगता येतील. अशा प्रकारे हा ओघ तक्ता आपल्याला भरायचा आहे. आता 5वा प्रश्न पाहूया. देशाची आर्थिक स्थिती नैसर्गिक साधन संपत्तीवर कशी अवलंबून आहे? याचं उत्तर पाहूया. नैसर्गिक साधन संपदेवर राष्ट्रीय उत्पन्न अवलंबून असते. आपल्या देशाच्या मातीतून खनिजे आणि जीवाश्म इंधने, नैसर्गिक वायू आदी मिळाले तर त्यातून आपल्या देशाला संपत्ती मिळते. अशी संपदा निर्यात झाल्यास आपल्याला अमूल्य असे परकीय चलन मिळते. आपली निर्यात वाढली की देशाची आर्थिक स्थिती चांगली होते. आता 6वा प्रश्न आहे. तुमच्या शाळेच्या परिसरात घराशेजारी कोणकोणत्या औषधी वनस्पती लावाल आणि का? आता या ठिकाणी प्रत्येकाचा चॉईस वेगळा असू शकतो. प्रत्येकाला
प्रत्येकाला आवडणारी झाडे वनस्पती वेगवेगळ्या असू शकतात, त्यानुसार त्यांनी उत्तर लिहिलं तरी चालेल आणि या ठिकाणी मी देखील दिलेलं आहे तशा पद्धतीने लिहिलं तरीही चालेल. तर आम्ही आमच्या शाळेच्या परिसरात घराशेजारी आवळा, हिरडा, बेहडा, ओवा, कडुनिंब, अश्वगंधा, शतावरी, बेल, दुर्वा, तुळस, अडुळसा अशा वनस्पती लावू. या वनस्पतींमध्ये अनेक औषधी गुणधर्म आहेत म्हणून याच वनस्पती लावू. आलं लक्षात? आशा आहे तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तरे समजले असतील. आपल्या चॅनलवरती सर्व विषयांच्या स्वाध्यायाचे व्हिडिओ अपलोड झालेले आहेत, ते देखील तुम्ही नक्की चेक करा. त्याचबरोबर विविध विषयांची भाषणे, निबंधलेखन, पत्रलेखन यांचे देखील व्हिडिओ अपलोड झालेले आहेत. तेव्हा हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.